नमस्कार भाऊकी, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा प्रवासात। आज आपण जाणार आहोत ताम्हिणी घाटावर आपल्या काही फॅमिलीच्या मेंबरसोबत। ॲक्च्युली मी एकट्याने प्लॅन केलेला की आपण मोटो ब्लॉग करत जाऊया, अजून काही जण ॲड झाल्यामुळे आपण आज जाणार आहोत कारने। तर आता आपण आधी त्यांना भेटूया आणि तिथून आपला आजचा प्रवास सुरू करूया। एक पार्टनर अजून उठलाच नाही, शेवटी कंटाळून आम्ही इकडे खांडूला वर्ल्ड फेमस अप्पम खायला आलो। अप्पम बघा, हे आयटम मिळत नाही। आम्ही 4 वाजता उठलो आहे आणि आता 1 तास झालाय, तर शेवटी आम्ही ठरवलं की कुठेतरी नाश्ता करूया। दादा काय उठत नाही एवढ्या लवकर, तर आता बघूया तो उठेल तेव्हा आपण पुढची ट्रिप आता कंटिन्यू करू। तोपर्यंत आपण नाश्ताच करू, त्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आता। तर आता आपला चाय नाश्ता मस्तपैकी झालेला आहे। तर आता आपण जातो आपल्या गाडीजवळ आणि गाडीजवळ आपण पॅकिंग करूया, गाडीचं आपलं सामान भरूया आणि आपला उरलेला प्रवास पुन्हा चालू करूया। तर भावांनो, दीपक दादा आलेला आहे, चक्क 2 तासांनी आलाय तो। मी 4 वाजता आलोय। 2 तास नाही, मी खूप लवकर आलो। खूप लवकर आला, आम्ही मगासून व्हिडिओ काढलेत ते। आम्ही नाश्ता बिष्टा करून आलो सगळं। मागची माणसं कधी आली? मागची माणसं 5 वाजता उठली आहेत। मी एकटा 4 वाजता आलोय आणि इथे तिथे फिरलो आम्ही, नंतर नाश्ता केला। मामा आहेत पाठी, तर मामा 5 वाजता उठलाय आणि दीपक दादा 6 वाजता उठलाय। तर आता आपण आपली ट्रिप 6 वाजता चालू करतोय। मी पण बरोबर मी उठलो। तर आता पुढे जाऊन आपण दर्शनाताई आणि त्यांच्या दर्शनाताई आणि जिजूंना घेऊया, त्यांच्या जिजूंना पिकअप करूया घाटकोपरला जाऊन। चला, आणि गणपती बाप्पा मोरया। आता आपले 2 मेंबर जे उरलेले ते आलेले आहेत। हाय हॅलो। पिकअप आता सगळे मेंबर आपले फुल आहेत। आता इथून आपल्या मेंबरला घरातनच पिकअप लागतो। VIP बिल्डिंग खाली गाडी आणायला लागते। हायवेला आहेत ना हे लोक। आमचं घरच अशा ठिकाणी आहे की आम्हाला लोक घ्यायला येतात। तर इथून आता आपला पुढचा प्रवास नाश्ता करूया। चला आधी नाश्ता करूया आधी आणि मग पुढचा प्रवास चालू करूया। भाई सातारा हायवेला आहेत आपण आणि एवढा मस्त रोड मिळालाय सकाळी सकाळी। लोक पण कमी आहेत, गाड्या खूप कमी आहेत आणि मस्त सुसाट आम्ही चाललोय। आता मजा येते, आता खूप मजा येते आणि आजूबाजूला जे ग्रीनरी आता पावसामुळे झालेली आहे त्याच्यामुळे अजून मजा येते आणि डोळ्यांना खूप आनंद येतोय या व्ह्यू मधून आपल्याला पास व्हायला। आणि अजून मजा येते आणि अजून मजा येते आणि अजून मजा येते। खूप मजा येते। बोगदा येणार आहे भाई, आता बोगदा येणार आहे। बोगदा रेडी आहे का सगळे? बोगदा येणार आहे आता। लहानपणी बोगद्याची मजा ही असायची आपली। बोगदा आले की ओढायचे ट्रेन मधून।
अशा प्रकारे निसर्गाच्या सानिध्यात आम्ही आलेलो आहोत. भाई व्ह्यू बघा, व्ह्यू एक नंबर व्ह्यू. आता अशाच आपल्याला पुढे जाऊन काही व्ह्यू मिळत राहणार. अशाच सुंदर सुंदर आपण व्ह्यू बघूया. चला इथे थोडं थांबावं असं वाटतंय, पण ह्याच्याहून छान छान व्ह्यू आपल्याला पुढे मिळणार आहेत. म्हणून आपण आपला प्रवास पुढे सुरू ठेवूया आणि आजचा मस्त एक छान व्हिडिओ बनेल अशी माझी आशा आहे. बड़े बड़े पत्थर, इतना बड़ा ऑफरोडिंग है, सिक्रेट प्लेस, डेंजर प्लेस है भाई. भाई आम्ही आता रस्त्याने जाता आम्हाला काही धबधबे दिसले तर विचार केला इथे पण एक शूट करूया. तुम्ही हा निसर्ग पाव खूप सुंदर आहे आणि सर्व डोंगरला आता पाऊस पडल्यामुळे सगळीकडे झरे फुटलेले आहेत. एक नंबर निसर्ग, एक नंबर. हिरवगार हिरवगार आणि वारा पण मस्त सुटलाय, मस्त. ॲक्च्युली रोडपासून तुम्ही साजेनंतर पुढे आलात, वेळेनंतर पुढे आलात तर रोडपासून जेव्हा तुम्ही टुवर्ड्स तामिनी जाता त्याच्यामध्येच एक कट आहे, ऑफ रोड आहे ॲक्च्युली, सिक्रेट प्लेस म्हणून. ॲक्च्युली ते प्लेस ॲज अ सिक्रेट प्लेस म्हणूनच फेमस झालं. जेव्हा नवीन ओपन झालं तेव्हाच मी तिथे एक्सप्लोअर केलं होतं. तर आता आम्ही जात नाही, आम्ही फक्त हे नजारा घेऊन परत तामिनीच्या दिशेने निघणार आहे. सुंदर. हा स्पॉट आम्हाला एवढा आवडला की इथे थोडासा फोटोशूटला टाईम आमचा जास्त स्पेंड होतो. तर तुम्ही पण या. सिक्रेट स्पॉटला जाताना हा रस्ता आहे, तुम्ही पण या, मस्त एन्जॉय करा आणि या व्ह्यूचा आनंद घ्या. तर आता आपण पालीला आलो आहे. पालीच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाता आता आपण पालीवरूनच जात होतो. रस्त्याचं आपलं मंदिर असल्यामुळे आपण इथून आता दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. मित्रांनो इथे एक काका आहेत, ते सकाळी सकाळी एक सुंदर भक्तिगीत गात आहेत, त्याचा तुम्ही सुद्धा एक आनंद घ्या. तुम्ही बघितलं असेल किती सुंदर गातात काका. तर अशा रीतीने आता आपण आलोय गाडीत. आता पुढचा प्रवास सुरू करतोय. आम्हाला पण माहिती नाही आम्ही कुठे थांबणार आहे. जिथे इथे वॉटरफॉल दिसेल तिथे आपण ब्रेक घेणार, तिथेच चहा नाश्ता करायचा आमचा विचार आहे परत एकदा. इथे पण खूप सोय आहे, पण इथे आता नाही करायचं, आपली भूक नाही आहे, सकाळी आम्ही खाऊन आलोय म्हणून. चला प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. आता पुढे तामिनी घाटातला पहिला धबधबा मिळणार आहे. व्ह्यू बघा मस्तपैकी. तर गारगार पावसामध्ये गरम गरम मॅगी आणि मका सेकंड प्लेट.
खूप एन्जॉय करतोय आणि खूप मजा येते. हा पहिलाच धबधबा आहे त्याच्यामध्ये आपण एवढं एन्जॉय करतोय. अजून पुढे पण आहेत तिथे पण आपण थोडे थोडे थांबूया. इथे आता रील शूट चालू आहे. भाई खूप एन्जॉय केलाय आम्ही. खूप मजा आली आहे धबधब्यामध्ये. मजा केलेली सगळ्यांनी या खूप एन्जॉय करा. धबधबा छोटा आहे पण त्याचा जो पाण्याचा फोर्स आहे त्याच्यामुळे खूप अजून मजा येते. मसाज होते बॉडीची आणि सेफ आहे. खूप सेफ आहे. काही टेन्शन नाही. फक्त थोडंसं चालत जायचं व्यवस्थित. वरून काय दगडी बिगडी काय पडायचं हे नाही किंवा काय नाही. सेफ आहे. आता आम्ही भजीची वाट बघतोय. गरम गरम भजी आणि चहा. गरम गरम भजीची वाट बघतोय. काय काय खाल्लं आपण? मका खाल्ला, मॅगी खाल्ली, चाय पिला. एन्जॉय करतो. ते गोप्रोचे फुटेज आहे ते तुम्हाला दिसतील ना? हा दिसणार ते पाठवा मग दिसणार. अजून एक मस्त वॉटरफॉल मिळाले आता. आपण तिथे जातोय आता. बाकीच्यांनी चेंज केले. मी आणि दादा उरले. आम्ही मजा करूया. समोर आहे आपल्या फॉगच फॉग. समोरचा रस्ता दिसत नाही. या कॅमेरामध्ये थोडा क्लिअर दिसतोय. तर इथे फॉग वाढतच चाललाय आणि तुफान तुफान येते. तुफानासोबत एवढा पाऊस येतोय. मज्जा येते मज्जा. बाय फॉग इज रस्त्यावर कोण आता? आम्हीच आहे फक्त इथे. आणि मजा काय दिसत नाही. पाठीपुढे फॉग वाढत गेलाय आणि आता थोडी पब्लिक आली. बाकी आम्हीच इथे. मजा. निसर्गाच्या सानिध्यात आज आम्ही आलेलो आहोत. निसर्गाच्या आधी कपडे चेंज करून बसलेले आतमध्ये बसलेले. आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे. फॉग गाडीच्या आणि आम्ही बघा कपडे बिना अजून ओले. बाहेर न पडता एन्जॉय करतायत. काय एन्जॉय करतात काय माहिती. ज्याचा आयफोन आहे त्यासाठी वर खाली होतोय.
मित्रांनो फॉग हा एवढा आहे की जो स्टार्टिंग पॉईंट आहे धबधब्याचा तोच दिसत नाही आहे. इकडे कुठेतरी भाऊकी तर आपले वॉटरफॉल्स होते धबधबे ते थोडं ते कमी होते. आता आपल्याला इथे वाळ मिळाली आहे तर आपण आता वाळमध्ये जातो आहे. वाळमध्ये पण छान पाणी येतं आहे, धबधब्याचंच पाणी येतं आहे ते. घरी जायचं का अजून रिटर्न प्रवास आम्ही सुरुवात नाही केली. घरी जायचं मनच नाही होत. खूप छान आहे रोड पण एवढे छान आहे ना, गर्दी नाही काय नाही, मस्त सुसाट चाललंय एकदम आरामात. भाई अभी इथे आता एक छान वाळ आहे आपल्या इथे. गावी अशाच वाळमध्ये आपण खेकडे पकडायला जायचो. बर्फाची पण गरज नाही. आम्ही आलेलो आहोत आणि निसर्गाच्या मुक्त आहे त्याच्यामध्ये आम्ही आंघोळ करतो. फुल्लोन मजा चालू आहे मित्रांनो. बघू शकता आमच्या मागे काय हे असं दिसतंय जो जाय ना संपूर्ण भारी वाटत. हा स्पॉट सर्वांसाठी एन्जॉय करण्यासाठी लहानपर्यंत आम्ही तुमच्यासाठी म्हणून सगळे स्पॉट कव्हर करतो. म्हणजे तुमच्यामध्ये असं नाही झालं पाहिजे की तुम्ही एक स्पॉट कव्हर केला तुम्ही चेंज करून टाकलं लगेच आणि मग तुम्ही बाकी कामाची मजाच घेतली नाही, बरोबर ना. तर म्हणून आम्ही दोघांनी चेंज नाही केलं आहे, पूर्णपणे मजा घेतो. गाडी पूर्ण भेटलेली आहे, जे स्पॉट मिळतात ते आम्ही कव्हर करतो. अशा प्रकारे आहे. तुम्हाला पाणी किती क्लीन आहे. सह्याद्री तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघितलात. खूप मजा केली आम्ही आणि आम्ही टार्गेट केले की जेवढे पण स्पॉट आहेत मेन ते कव्हर करायचे. कारण काय होतं जसं आमच्या ह्या 3 मेंबर बरोबर झालेले आहे की आम्ही तर दोघं भिजल्यात गाडीत बसतोय आणि पूर्ण तामिनी घाट एन्जॉय करतो. होतं कसं की तुम्ही पहिल्या ह्याच्यात एन्जॉय करता आणि त्याच्यानंतर चेंज करून गाडीत बसता. पण तामिनी घाट असं आहे की ज्यामध्ये तुम्हाला एक म्हणजे 2-2 मिनिटाला 3-3 मिनिटाला एक नवीन स्पॉट दिसतात. तर तिकडे पण तुम्ही एन्जॉय करू शकता. त्यामुळे माझं सजेशन तुम्हाला असं राहील तुम्ही तामिनी घाटात एंटर केला जो मेन धबधबा आहे तामिनीचा तिकडे तुम्ही एन्जॉय करा, खा पिया आणि त्याच्यानंतर पूर्ण जो वेळ आहे तामिनीचा एंडिंग पार्ट आहे तिथपर्यंत तुम्हाला मस्त मजा. लास्टला एवढा आहे चांगला त्यात पूर्ण फॅमिली एन्जॉय करू शकते. तर एवढंच माझं म्हणणं आहे की तुम्ही चेंज करू नका एंडपर्यंत, गाडी तसंच बसा. आता आम्ही तसंच केलं आहे, पूर्ण गाडी आतमध्ये ओली झाली. खूप सुंदर अनुभव. तर आपण यांना विचारूया, मागे तुषार केळुसकर साहेब बसले, त्यांना कसं वाटलं. खूप एन्जॉय केलंय, खूप एन्जॉय केलंय. खरं आहे आम्ही थोडंसं पस्तावलो. पहिल्या ठिकाणी आम्ही खूप एन्जॉय केली आणि नंतर म्हटलं की चला आता एन्जॉयमेंट संपली, आता पटापट कपडे चेंज करूया. कपडे चेंज केले आणि त्याच्यानंतर जे काही धबधबे लागले झरे लागले या दोघांनी खूप
एन्जॉय केली. आम्हाला कमी एन्जॉय करता आली, जेवढी केली तेवढी आम्ही एकदम लय धमाल केली. तुम्ही याच तामिनी घाटात याच. तर नमस्कार भाऊकी, आजचा आपला तामिनी घाटाचा प्रवास पूर्ण झालेला आहे. आपण मस्त की आता पुढे जाऊ. परत जावं लागेल. नाही प्रवास संपलेला नाहीये. ठीक आहे, हे गावच्यावर कसं नाही प्रवास संपलेला आहे. तर आम्ही आता परतीला निघालोय. मस्त आता पुढे जाऊन काहीतरी जेवू आणि घरी जाऊ. तर तुम्ही नक्की कळवा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि पुन्हा भेटू नवीन एक ब्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा तामिनी घाटावर येऊन.